Set your house in order. तुमच्या घराची निर्वानिरव करा. When heaven interrupts your schedule, जेव्हा स्वर्ग तुमच्या स्केड्यूल मध्ये, तुमच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी लुडबुड करायला येतं, तेव्हा आपल्या घराची तू निर्वानिरव कर. we'll open our Bibles to 2 Kings chapter 20 verse 1. In those days Hezekiah was sick and near death, and Isaiah the prophet, the son of Amoz, went to him and said to him, Thus says the Lord, set your house in order, for you shall die and not live. 2 राजे 20 अध्याय आणि त्यातील पहिलं वचन. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरणास टेकला, तेव्हा आमोजाचा मुलगा यशया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Now Hezekiah did not call him. हेजिकियाने यशाला बोलावलं नव्हतं की तू मला भेटायला ये. He did not send messengers. हेजिकियाने निरोपे पाठवले नव्हते. He didn't even ask for prayer. हेजिकियाने प्रार्थनाही मागितली नव्हती. But God sent him. पण देवाने यशाला पाठवलं. God sent him. देवाने यशाला पाठवलं. When God's people suffer, ज्या देवाच्या लोकांना त्रास होतो, God sends his man. देव त्याचा माणूस पाठवतो. हालेलुया. You may not call him, but he will come. तुम्ही त्याला आमंत्रण देणार नाही, पण तरीही तो येईल. Maybe he may come not for prayer, but he may come with the word of आणि God. कदाचित प्रार्थनेसाठी येणार नाही, पण देवाचं वचन घेऊन येईल. At times you don't cry. कधी कधी तुम्ही रडत नाही, You don't even wish for a prayer. आणि कधी कधी तुम्ही प्रार्थनेची इच्छाही धरत नाही, But God comes attending you. पण देव येतोच तुम्हाला भेटायला. That is the love of God. हे देवाचं प्रेम आहे. Before he even lifted his voice, heaven was watching his bed. त्याने त्याचा आवाज उंचही करण्या अगोदर स्वर्ग त्याचा बिछाना पाहत होतं. Heaven watches your conditions. स्वर्ग तुझी अवस्था पाहत आहे. Even before you utter a single prayer, तुम्ही अगदी एखादी प्रार्थनाही बोलण्या अगोदर पासून heaven watches your conditions. स्वर्ग तुझी अवस्था पाहत आहे. Isaiah was not announcing death. यशा मृत्यूची घोषणा करायला आला नाही, He was announcing unfinished destiny. तर न पूर्ण केलेली पण आयुष्याची ठरलेली दिशा, न पूर्ण केलेला पण आयुष्याचा ठरलेला संकल्प तो घोषित करायला आला. He was telling him, तो त्याला सांगत होता, Isaiah, you are dying हिजकिया तू मरत आहेस. without fulfilling the assignment that God has given जी you. कामगिरी देवाने तुला दिलेली आहे ती न पूर्ण करता तू मरत आहेस. So this was not a message about dying. तर मरण्याविषयीचा हा संदेश नाहीये, This was a message about finishing the work. की दिलेलं कार्य तू पूर्ण कर असं सांगण्याविषयीचा हा संदेश आहे. So God was saying, देव म्हणवता, you are blessed, Hezekiah. हिजकिया तू आशीर्वादित आहेस, You are favored. तुझ्यावर अनुग्रह झालेला पण You आहे. are powerful. तू सामर्थ्यवान सुद्धा आहेस, But पण your work is not finished. तुझं काम अजून संपलेलं नाहीये. Nobody should die without finishing the work of God. आणि कोणीही देवाने त्यांना दिलेलं काम पूर्ण न करता मरायचं नाही. And time is no longer unlimited. आणि वेळ आता अनलिमिटेड नाहीये, अमर्यादित वेळ आपल्याकडे नाहीये. Time is limited. वेळेला मर्यादेचं बंधन आहे. And within that limits you have to do the work of God. आणि त्या वेळेच्या मर्यादेच्या चौकटीत तुम्हाला देवाचं काम करावं लागेल. Because heaven will never interrupt rebels. कारण की स्वर्ग कधी बंडखोरांमध्ये मध्यस्थी करायला येत नाही. ज्यांचे स्वभावच बंडखोर आहेत, त्यांच्यात मध्यस्थी करायला स्वर्ग येणार नाही. Heaven will interrupt the carriers of God. पण जे देवाला घेऊन फिरतायत त्यांची मध्यस्थी करायला स्वर्ग येईल. Heaven will interrupt people with assignments. ज्या माणसांकडे देवाची कामगिरी आहे त्यांची मध्यस्थी करायला स्वर्ग येईल. Heaven will interrupt with people with legacy. आणि ज्या लोकांमागे वतन आहे त्यांची मध्यस्थी करायला स्वर्ग येईल. Your crowns will not cancel your calling. तुझा मुकुट तुझ्या पाचारणाला रद्द नाही करणार. But calling demands completion. पण पाचारण संपूर्णता डिमांड करत आहे की दिलेलं काम पूर्ण कर. And so your life is protected by your purpose. तर तुझं जीवन तुझ्या संकल्पाने सुरक्षित ठेवलंय. If you don't walk in your purpose, your life will not be preserved. तुझ्या संकल्पात तू चालला नाही तर तुझं जीवन सुरक्षित ठेवलं जाणार नाही. The enemy always attacks your walk आणि शत्रू नेहमी तुझ्या चालीवर हल्ला करतो. because he fears your destination. कारण शत्रूला तुझ्या त्या मुक्काम पोस्टाची भीती आहे की हा शेवटी तिथपर्यंत पोहोचून माझ्या राज्याला फार डॅमेज करणार. इसको उडाव. See, you are not late, तुमच्याकडनं उशीर नाही झालेला, but you must not delay also. पण तुम्ही उशीर करूही नका ना. तुमच्याकडनं उशीर झालेला नाहीये, पण तू उशीर लावू पण नको ना. And your assignment is bigger than your comfort. आणि तुझी कामगिरी तुझ्या कम्फर्ट पेक्षा मोठी आहे. आरामापेक्षा कामगिरी मोठी ना रे.
The devil will put you on a comfort zone सैतान तुला आरामात ताणून द्यायला लावेल की बस आता, and make you to forget your assignment. आणि तुझी कामगिरी तुला विसरायला लावेल. What you don't finish, जे तू संपत नाहीस, the next generation must fight double. पुढच्या पिढीला मग दुप्पट लढाई करावी लागणार, कारण तू तुझी कामगिरी संपवली नाही. Say, मग पुढच्या पिढीला दुप्पट लढायला लागणार ना. you are not born to just survive. तुझा जन्म केवळ टिकायला झालेला नाही. You are born to complete the work. तुझा जन्म देवाचं कार्य पूर्ण करायला झालाय. And your obedience secures more than your future. आणि तुझा आज्ञापालन भविष्यापेक्षाही जास्त तुला सुरक्षित ठेवतं. It secures others also. आणि इतरांनाही सुरक्षित ठेवतं जर तू आज्ञापालनात राहिला असतं. You are breathing because heaven still needs you. तुझा श्वास चालू आहे कारण स्वर्गाला अजूनही तुझी गरज आहे. Heaven still needs you. स्वर्गाला अजूनही तुझी गरज आहे म्हणून तुझा श्वास चालू आहे. माझा डीएनए चांगला आहे, माझ्या खानदानात सगळे 80च्या वरच गेलेले आहेत म्हणून मी जिवंत आहे असं नाहीये. God does not preserve you for pleasure. आणि देव तुला सौख्यासाठी टिकवत नाही रे. He preserves you for purpose. देव तुला संकल्पासाठी जगवतो, टिकवतो. जो Amen. संकल्प देवाने माझ्यासाठी ठेवलाय तो मला पूर्ण करायचा आहे. So finish what heaven has financed. तर स्वर्गाने ज्याच्यासाठी आर्थिक पुरवठा दिलाय ते पूर्ण कर. He was not just a man in pain. आणि तो केवळ वेदनेतला माणूस होता असं नाही, He was a link in the prophetic chain. तर भविष्यवाणी पर साखळीतली तो एक कडी होता. He had no heir. त्याला कोणी पुढे वारीस नव्हता. And without an heir, आणि वारीस the नसताना covenant line would have been threatened. ती करारची लाईन जी आहे त्याला भीतीच बसणार आहे ना. So his assignment, तर त्याची कामगिरी it was to raise a son एक मुलगा तयार करायची, through whom the Messiah's promise could continue. ज्याच्याद्वारे मसीहाचं अभिवचन पूर्ण होईल आणि पुढे जाईल. He was not building his own family. तो स्वतःची फॅमिली उभी करत नव्हता. He was preserving a future generation. भविष्यातली पिढी सुरक्षित He ठेवत was होता. preserving a future for the generations. त्या पुढच्या पिढीचं भविष्य तयार करत होता. He was allowing the Messiah to be born आणि मसीहाचा जन्म होईल अशी परवानगी देत so होता that the whole world can be की saved. संपूर्ण जगाचं तारण व्हावं. हालेलुया. And so आमेन. when Hezekiah prayed, तर हेzekiयाने जेव्हा प्रार्थना केली, God added 15 more years. देवाने अजून 15 वर्षाची भर घातली. Never ever God added 15 years or 10 years to anybody. कधी देवाने 15 किंवा 10 वर्षाची भर कुणाच्याही आयुष्यात घातलेली नाही. Never. कधी नाही. When he gave life, he gave him life. देवाने एखाद्याला जीवन दिलं म्हणजे दिलं. See? भर कुणाच्या आयुष्यात 10, 15, 20 वर्षाची देवाने घातलेली नाही. So this looks very mysterious. तर हे दिसतं फार असं गुपित, But it was intentional. रहस्यपूर्ण, पण ते मुद्दामून केलेलं आहे. Because those years were not comfort years. कारण ती वर्ष सौख्याची नव्हती, They were completion years. तर ती संपूर्णतेची वर्ष होती. God पूर्ण is करायची. interested in your assignment. देवाला तुझ्या कामगिरीमध्ये रस आहे. And when God extends you, आणि देव जेव्हा तुला आयुष्य वाढवतो He's not just preserving you, तेव्हा तुला नुसतं तो सांभाळून ठेवतो असं नाही, He's protecting what must be finished through you. तर तुझ्याद्वारे जे पूर्ण झालं पाहिजे आहे ते सुरक्षित ठेव. That's why God said, set your house in order. म्हणून देव त्याला म्हणाला तुझं घर जे आहे त्याची निर्वानिरव कर. He घर was नीट लाव. saying, fix what threatens the future. म्हणजे भविष्याला जे काही दहशत घालताय ते सगळं दुरुस्त कर. Because destiny has deadlines. कारण की आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला पण एक डेडलाईन असते. And some of us are not in sin. आणि आपल्यातले काही जण पापात नाही आहेत. We are still unfinished. अजून आपण अधुरे आहोत, पापात नाही आहोत पण अर्धवट आहोत. You can be anointed तू असशील अभिषिक्त and still your work may be unfinished. आणि तरी तुझं काम अर्धवट असेल. God is not fixing your comfort. देव काही तुझं सौख्य फिक्स करत नाही. He's fixing your continuity. देव तुझं पुढे सातत्याने जाणं फिक्स करतो. Your life is more important than your lifetime. जीवनापेक्षा, आयुष्यभरापेक्षा आत असलेला जीव महत्वाचा आहे ना. Because lifetime is not fixed. काय आयुष्यभर काही फिक्स होत नाही, Life is fixed. पण जीव फिक्स होऊ शकतो. Heaven does not measure your life according to your age, स्वर्ग तुझ्या जीवनाचं मोजमाप तुझ्या वयावर करत नाही, but according to your obedience. तुझ्या आज्ञापालनावर करतं. Because what you finish will speak longer than you live. कारण की तुम्ही जे पूर्ण करून जाणार आहात ते तुमच्या आयुष्यभरापेक्षाही जास्त जोरात बोलेल. See? And you are not here by accident. आणि अपघाताने तर तू इथे आला नाही, You are here by appointment. नेमणुकीनं आलाय.
God is never counting your years. देव कधी तुझी वर्ष मोजत नाही, He is counting your impact तर in देव those years. तुझा पडलेला प्रभाव मोजतो की तुझा प्रभाव किती पडलाय. You may be 60 years old, 70 years old, 90 years मग तुम्ही old. 60, 70, 90 किती वर्षाचे असाल. Year is not important for God. वय महत्वाचं नाहीये देवाला. The impact you have प्रभाव तुझा काय for पडला the तो devil, महत्वाचा आहे. for the kingdom of God, for the सैतानावर, kingdom of Satan. देवाच्या राज्यावर, सैतानाच्या राज्यावर तुझा काय प्रभाव पडला. Amen. आमेन. Your womb, your mind, your calling and your seed are all battlefields. तुझं मन, तुझं बीज, तुझं उदर सगळं हे युद्धभूमी आहे. Amen. Amen. And so when God plants purpose in us, तर देव जेव्हा आपला संकल्प रोवतो, pressure always follows. दबाव नेहमी त्याच्या मागे असतोच रे. Because the enemy fears what will come through you more than what you are doing right now. कारण की शत्रू घाबरतो, तुम्ही आता जे करताय त्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन तुम्ही जे करणार आहात त्याला शत्रू घाबरतो. Because what you complete today will protect generations. तर आज जे तू पूर्ण करशील ते पुढच्या पिढ्यांना पिढ्यांना सुरक्षित ठेवे. Amen. आमेन. So don't delay. तर उशीर करू नका. Delay is the strategy of the devil. उशीर म्हणजे सैतानाची योजना. It is a strategy of hell. उशीर म्हणजे नरकातली योजना. You are more a terror to darkness अंधारासाठी तू फार दहशत आहेस. than you ever realize it. तुला माहित नाहीये ते, पण अंधारासाठी तुझ्यासारखा टेररिस्ट नाही. Yes, you are very dangerous to darkness. अंधारासाठी तू फार धोकादायक आहेस. You are carrying something greater तुम्ही काहीतरी महान घेऊन फिरताय than you have ever realized. जे तुम्हाला कधी उमगलेलं पण नाही. Amen. आमेन. हालेलुया. Praise God. देवाला धन्यवाद. Because what you carry will bless the people you may never meet anytime. कारण की तुम्ही तुमच्यामध्ये घेऊन जे फिराल ना त्यातून तुम्ही लोकांना एवढं आशीर्वादित करत जाणार आहात ज्याची तुम्ही कल्पनाही कधी केली The नाही. people you have never met, such people also will be blessed. ज्या लोकांना तुम्ही कधी भेटला सुद्धा नाहीये ते लोकही तुमच्याद्वारे आशीर्वादित होतील कारण तुम्ही ते घेऊन फिरताय. Paul never met us, पॉल कुठे आपल्याला कधी but we भेटला? are blessed through Paul. संत पॉल आपल्याला कधी भेटलेला नाहीये पण आपण त्या पॉलद्वारे आशीर्वादित झालोय. See, you are never under pressure. Don't always say I am under pressure. You कधी- are under the purpose of God. कधी तुम्ही असं म्हणू नका मी प्रेशर खाली आहे, म्हणा मी संकल्पाखाली आहे. Say, दबावाखाली आहे म्हणू नका, म्हणा संकल्पाखाली. because of your purpose there is pressure. तुझ्या संकल्पामुळे दबाव आलाय रे. Where there is no purpose, no pressure. जिथे संकल्प नाही तिथे कशाला तुझ्यावर काही प्रेशर येणार आहे. So don't talk about pressure. Talk about highly about purpose. प्रेशर विषयी बोलू नको, संकल्पाविषयी बोल. तो संकल्प मोठा आहे. So when God says set your house in तर order, देव जेव्हा म्हणतो तुझ्या घराची निर्माणी लवकर, He is not talking about writing a will. तो काही मृत्यूपत्र लिही अभी 67 हो गया विल बना दे. He is नाही. talking about finishing the work, तो काम पूर्ण करण्याविषयी बोलतोय. completing the work काम पूर्ण कर देवाचं that heaven has जे deposited. स्वर्गाने तुझ्यात गुंतवलंय. It was written before you were born. लिहिलं होतं ते तुझा जन्मही होण्या अगोदर. God is not just calling you to live longer. आणि देव तुला फक्त दीर्घायुष्य भव म्हणून बोलवत नाहीये. God is calling you to live aligned life. देव तुला देवाशी जुळवलेलं जीवन जगायला बोलवतो. Every day be aligned to God. रोज देवाशी जुळवून जगा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.